रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर, पत्नीला मासिक पाळीच येत नाही अशी कमेंट्स आली, किंवा नियमित मासिक पाळी येत नाही. नियमित मासिक पाळी न येणे किंवा मासिक पाळीच न येणे म्हणजे अपत्य निर्माण न होणे, मुलं न होणे. तर ही मासिक पाळी व्यवस्थितरित्या येण्यासाठी कितीही वर्ष वय असू द्या, 40 वर्षाच्या आत जर वय असेल आणि तुम्हाला जर मासिक पाळी आणून व्यवस्थितरित्या गर्भधारणा जर करायची असेल तर हा सांगतोय तो उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तुम्हाला एक 15 ते 20 दिवसामध्ये मासिक पाळी आलेली दिसेल. आयुर्वेद उपचार हा हळू इफेक्ट होतात, त्याचे पण कायमस्वरूपी होतात. लक्षात आलं का तुमच्या? तर हे होण्यासाठी काय करावं लागेल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. रानातील जे लोक आहेत त्या लोकांना माहित आहे कडू इंद्रावन फळ, आणि अलीकडे सर्व मेडिकलमध्ये कडू इंद्रावनाचं चूर्ण मिळतं. लक्षात ठेवा, अतिशय दुर्मिळ वनस्पती ही माळरानावरती येते, जंगलामध्ये येते, आणि या कडू इंद्रावनाचं चूर्ण प्रत्येक वेळेला 10 ग्रॅम आणि ग्लासभर कोमट पाणी, हे 10 ग्रॅम चूर्ण आणि ग्लासभर कोमट पाणी एकत्रित करून जर घेतलं, 21 दिवस घ्या. ज्यांना अजिबातच मासिक पाळी येत नाही किंवा मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये होतं, अशा स्त्रियांनी हा प्रयोग करायला हरकत नाहीये. एकमेव जालिम उपाय आहे हा. आणि याच्या सोबत सायंकाळी 1 ग्लास दूध, लक्षात ठेवा, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अश्वगंधा पावडर मेडिकलमध्ये मिळते, थोडीशी खडीसाखर, हे अश्वगंधा चूर्ण, थोडीशी खडीसाखर आणि थोडीशीच हळद त्याच्यामध्ये टाकून सायंकाळी पिली आणि थोडंसं फिरलं, शतपावली केली की लक्षात ठेवा तुमचे सर्व हार्मोन्स शरीरामधले व्यवस्थितरित्या या दोन्ही उपायामुळं, दोन्ही उपाय मात्र एकाच वेळेला, एक सकाळी करायचा तर एक सायंकाळी करायचा, कंटिन्यू 21 दिवस करा. 11व्या 12व्या दिवशीच मासिक पाळी तुम्हाला येईल. मासिक पाळी आली की तेवढा 5-6 दिवस प्रयोग बंद करा. पुन्हा मासिक पाळी झाली की पुन्हा 14 दिवस प्रयोग करा. म्हणजे कायमस्वरूपी तुमचं हे दुखणं मासिक पाळीचं निघून जाईल. आणि ज्या माझ्या नातींना किंवा मुलींना अपत्य होत नाही, मुलींना म्हणतो याचं कारण माझ्या थोरल्या मुलीचं वय 41 वर्ष आहे, आलं का लक्षात? आणि याच्या आतच वय असलेल्या सर्व मुली आहेत. नाती माझ्या 20 वर्षाच्या पुढच्या आहेत. म्हणजे साधं सोपं मी नातींना आणि मुलींना म्हणतोय त्याला केवळ कारण हे, मी दिसत जरी कसा जरी असलो तर 66 पार केलेला माणूस आहे मी, आणि सर्व आयुर्वेदिक सर्व उपाय करणारी व्यक्ती. त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो, परंतु कोणताही उपाय हा रेग्युलर न गॅप देता जर केला तर व्यवस्थितरित्या त्याचा गुण येऊ शकतो. भगवंतानी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं तेच त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.